होय रे, तू सकाळपासून उपाशीस, तुला मग आज भाकरच खायची नाही? नाही खायची. मित्रांनो, माझी लक्ष्मी आज माझ्यावर रुसली. तिने लग्नाच्या आधीच माझ्या संग बोली केली की मी रानात येणार नाही, आणि मी आज तिला हे बघा ऊस लावायला आणलंय म्हणून तिने आज सकाळपासून भाकर खाल्ली नाही. ती आज उपाशी. पण खरंच मित्रांनो, ह्या गोष्टी सुद्धा मला एक दृष्टांत आठवलाय आणि मी तेवढा दृष्टांत तुम्हाला सांगतोच. एका गावामध्ये कीर्तन सुरू असताना कीर्तनकार महाराजांनी सहज सांगितलं होतं की बाबा, देव माणसाला उपाशी राहून देत नाही. एक टाईम का व्हायना त्याला जेवायला दिल्याशिवाय दिवस मावळायला जातच नाही. हे ऐकून मित्रांनो, त्या गावामध्ये एक तर्क लावणारा माणूस होता. तर त्या माणसाने ठरवलं की ह्या महाराजाचं खरंच खरं आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याने काय केलं, एका डबड्यामध्ये मुंगी कोंडून ठेवली आणि त्याने 1-1.5 घंट्यानंतर बघितलं तर काय, तर मित्रांनो खरंच त्या डबड्यामध्ये त्या मुंगीच्या तोंडामध्ये साखर दिसली त्याला. तरी पण त्याचा विश्वासच बसत नाही की तेव्हा म्हणला नाही नाही हे शक्यच नाही. आणि त्यांनी ठरवलं की आज आपला खरंच देवाची परीक्षा घ्यायची म्हणून. तेव्हा काय म्हणला, स्वतः मी आज दिवसभर उपाशी राहणार आहे आणि देव मला कसं खाऊ घालतोय हे मला आज बघायचंच. ठरवलं त्याने. तेव्हा म्हणला मला आज जेवायचंच नाही. पण त्याला असं वाटलं की जर आपण गावात राहिलोत आणि जर कुणी आपल्याला म्हणलं की बाबा चल बळत जर आपलं जेव घातलं तर मग, तर त्याने असं ठरवलं की लांब जंगलात निघून गेला देव. आणि जंगलात निघून गेल्यावर तिथं बी त्याला असं वाटलं आले जंगलात बी जर कुणी आलं तर आपलं जेव म्हणेन. म्हणून त्याने काय केलं, झाडावर येऊन बसला ते उच जाऊन जंगलात. पण काय होतंय, त्या जंगलात अजून मागून 2 माणसं येतात आणि 2 माणसं कशाला आलेले असते, ते त्यांना शिकार करून मस्त जेवण फिवण करायचं असतंय आणि ते सोबतच भाकरी घेऊन आले असतात. मग ते काय करतात, ज्या झाडावर वरी बसलेला आहे त्या झाडाला खालून भाकरी बांधतात आणि शिकार करायला निघून जातात. पण काय होतं, अजून 2 माणसं त्या जंगलात मागून येतात आणि नेमकी त्यांना भूका लागलेल्या असतात आणि नेमके ते बी त्याच झाडाखाली येतात आणि त्यांना काय होतं, त्या भाकरी दिसतात. आणि भाकरी दिसल्यावर त्यातला एक जण काय म्हणतोय, इथं भाकरी आहेत म्हणजे इथं कुणीतरी आहे. आणि ते लगेच वरी बघत येतं, ह्यो वरी बसलेला असतोय. पण त्यांच्या डोक्यात असा विचार येतोय, मला ह्यो खाली भाकरी बांधून वरी बसलाय म्हणजे ह्याने ह्या भाकरीमध्ये काय नाही काहीतरी विष कालेलं आहे आणि ह्यो वरून बसून बघतोय की ह्या भाकरी कोण खाणार आहे. तर खरंच मित्रांनो, त्याने काय केलं, दोघांनी बी हातात दगड घेतले आणि त्याला म्हणले चल उतर म्हणले खाली. तेव्हा म्हणला मी नाही उतरत. लगेच एक जण म्हणला हे बघ दगड घालत असतो. लगेच ते काय करतंय, खाली येतंय. खाली आल्या त्याला म्हणजे बस बस आणि काय कर, त्या भाकरी सोडतं एक जण आणि त्याच्या पुढं भाकरी ठेवतंय आणि त्याला म्हणले काय कर, चल या भाकर खाय. तो काय म्हणतोय, मी नाही खाणार, मी नाही खाणार, चल काय कर म्हणले ह्या भाकरी खाय. ते काय म्हणते, त्या भाकरी सोडित येत. ते 2 जण काय करतात, त्या भाकरी सोडित येत आणि त्याच्या पुढे ठेवतात आणि त्याला काय म्हणतात, चल काय कर म्हणले खा भाकर. तो काय म्हणतोय, मी नाही खाणार भाकर. पण हे काय करतात, असा ओला फोक काढतात आणि 2 टप्पू दे त्याला. टप्पू दिल्याबरोबर तो काय करतो, भाकर खातो. हे बघा मित्रांनो, देवाचा अंत कुणीच घ्यायचा नाही. माणूस जर असा उपाशी राहिला तर देव त्याला रट्टे देऊन खायला लावतो. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मित्रांनो, गोष्ट आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.